नमस्कार, मी सचिन मुरार सर्वांचे स्वागत करतो। आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून अल्पसंख्याक दर्जाप्राप्त 100% अनुदानित आणि खाजगी शाळेच्या जाहिराती पाहणार आहोत। जाहिरात क्रमांक 1 पाहिजेत। महात्मा फुले शिक्षण संस्था चिचाळ, तालुका लाखांदूर, जिल्हा भंडारा। बौद्ध धार्मिक अल्पसंख्याक संस्था, मराठी माध्यम द्वारा संचालित। महात्मा गांधी विद्यालय चिचाळ, बारवा, तालुका लाखांदूर, जिल्हा भंडारा। 100% अनुदानित। अनुक्रमांक 1 पदाचे नाव। संस्था शिक्षण सेवक, वर्ग 6वी ते 8वी। तर या ठिकाणी पहा, शिक्षण सेवक पद आहे। इयत्ता दिली आहे 6वी ते 8वी। जिथे कुठे 6वी ते 8वी आहे त्या ठिकाणी TET पेपर 2 किंवा CTET पेपर 2 उत्तीर्ण असणे बंधनकारक आहे। म्हणजे TET पेपर 2 किंवा CTET पेपर 2 आलाच। पहा, शैक्षणिक पात्रतेमध्ये दिलं आहे। शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता BSc गणित B.Ed/D.Ed, TET पेपर 2 किंवा CTET पेपर 2 उत्तीर्ण। त्यानंतर पहा, वेतन श्रेणी मानधन शासनाच्या नियमानुसार। दोन्ही क्रमांकासाठी शासनाच्या नियमानुसार वेतन श्रेणी राहणार आहे। प्रवर्ग पद रिक्त होण्याचे कारण दिले आहे। खुला प्रवर्ग, खुल्यामधून जागा भरल्या जाईल आणि पद रिक्त होण्याचे कारण सेवानिवृत्तीमुळे। अनुक्रमांक 2 पदाचे नाव। शिक्षण सेवक, वर्ग 6वी ते 8वी। पहिल्या अनुक्रमांकामध्ये सुद्धा पदसंख्या 1 आहे। दुसरा अनुक्रमांक आहे शिक्षण सेवक, वर्ग 6वी ते 8वी। पदसंख्या आहे 1 पद। त्यानंतर शैक्षणिक पात्रता आहे। शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता BSc विज्ञान B.Ed/D.Ed, म्हणजे BSc B.Ed किंवा D.Ed असेल तरी चालेल। TET पेपर 2/CTET पेपर 2 उत्तीर्ण। वेतन श्रेणी मानधन शासनाच्या नियमानुसार। प्रवर्ग खुला, ओपनमधून भरल्या जाईल जागा। पद रिक्त होण्याचे कारण सेवानिवृत्तीमुळे। सूचना: पात्र उमेदवारांनी सर्व शैक्षणिक व व्यावसायिक पात्रतेच्या मूळ कागदपत्रासह महात्मा गांधी विद्यालय चिचाळ, बारवा, तालुका लाखांदूर, जिल्हा भंडारा येथे दिनांक 28 जुलै 2024 म्हणजे 28/7/2024 रविवारला सकाळी 11:30 वाजता प्रत्यक्ष मुलाखतीस स्वखर्चाने येथे उपस्थित राहावे। सचिव, महात्मा फुले शिक्षण संस्था चिचाळ, बारवा, तालुका लाखांदूर, जिल्हा भंडारा। मोबाईल नंबर संपर्क करण्यासाठी दिला आहे। मुख्याध्यापक सचिव शाळा समिती, महात्मा गांधी विद्यालय चिचाळ बारवा, तालुका लाखांदूर, जिल्हा भंडारा। मोबाईल नंबर दिला आहे संपर्क करण्यासाठी। जाहिरात क्रमांक 2 पाहिजेत। दिनांक 13 जुलै 2016च्या शासकीय परिपत्रकानुसार अल्पसंख्याक बौद्ध दर्जाप्राप्त आदर्श शिक्षण संस्था सावरी जवाहर नगर, तहसील, जिल्हा भंडारा द्वारा संचालित पूर्ण अनुदानावरील सरकार मान्य शाळेच्या खालील शाळेत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरावयाची आहेत। त्यांचा तपशील खालीलप्रमाणे। या ठिकाणी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरावयाची आहे आणि हा तपशील खाली दिला आहे। अनुक्रमांक 1 रिक्त पदे असलेल्या शाळाचे नाव दिले आहे। अनुक्रमांक 1 मध्ये मनोहर भाई पटेल हायस्कूल देवरी, तालुका देवरी, जिल्हा गोंदिया। शिक्षक शिक्षकेतर यांचे पदे भरावयाचा तपशील। शिक्षण सेवक पूर्णकालीन, वर्ग 6वी ते 8वी करिता। शिक्षण सेवक पद आहे, वर्ग 6वी ते 8वी करिता। रिक्त पदांची संख्या किंवा माध्यम दिले आहे। 4 पद आहे, एकूण 4 जागा मराठी माध्यमासाठी। अनुदानाचा प्रकार 100% अनुदानित आहे। वेतन श्रेणी मानधन 16,000 रुपये मानधन दर महिन्याला। शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता 1 BA सामाजिक शास्त्र B.Ed/D.Ed व CTET उत्तीर्ण, CTET पेपर 2 उत्तीर्ण। 2 BA इंग्रजी वाङ्मय, BA इंग्रजी लिटरेचर B.Ed/D.Ed व CTET उत्तीर्ण,
CTET पेपर 2 उत्तीर्ण. 3. BA मराठी वाङ्मय /HLT B.Ed D.Ed व CTET उत्तीर्ण. 4. BSc गणित B.Ed D.Ed व CTET उत्तीर्ण. सर्वच ठिकाणी CTET पेपर 2 उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, कारण शिक्षण सेवक आहे 6वी ते 8वी वर्गाकरिता. वयोमर्यादा शासकीय नियमाप्रमाणे. आरक्षण जातीचा प्रवर्ग रोस्टर व समायोजन संस्था अल्पसंख्याक असल्यामुळे लागू होत नाही. म्हणजेच या ठिकाणी सर्वच जागा खुल्या प्रवर्गातून भरल्या जाईल किंवा ओपनमधून भरल्या जाईल. पद रिक्त होण्याचे कारण कारण दिले आहे. रिक्त होण्याचे सेवानिवृत्ती, पदोन्नतीमुळे, राजीनामा व मृत्यूमुळे. अनुक्रमांक 2. रिक्त पदे असलेल्या शाळाचे नाव. ग्रामविकास हायस्कूल कोंडी, जवाहरनगर, तहसील जिल्हा भंडारा. त्या अगोदर एक प्रयोगशाळा सहाय्यक आहे. रिक्त पदांची संख्या 2 पद आहे. अनुदानाचा प्रकार 100% अनुदानित आहे. वेतन श्रेणी किंवा मानधन 12,000 रुपये आहे दर महिन्याला. आणि शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता आहे HSC विज्ञान, BSc/MSc वयोमर्यादा शासकीय नियमाप्रमाणे. आरक्षण संस्था अल्पसंख्याक असल्यामुळे लागू होत नाही. पद रिक्त सेवानिवृत्ती व मृत्यूमुळे. त्यानंतर अनुक्रमांक 2. रिक्त पदे असलेल्या शाळाचे नाव. ग्रामविकास हायस्कूल कोंडी, जवाहरनगर, तहसील जिल्हा भंडारा. शिक्षक/शिक्षकेतर यांचे पदे भरावयाचा तपशील दिलेला आहे. माध्यमिक शिक्षण सेवक पूर्णकालीन वर्ग 6वी ते 8वी करिता. रिक्त पदांची संख्या किंवा माध्यम 1 पद आहे मराठी माध्यम. अनुदानाचा प्रकार 100% अनुदानित. मानधन दिले आहे 18,000 रुपये मानधन. त्यानंतर शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता BA सामाजिक शास्त्र B.Ed/BPEd व CTET उत्तीर्ण. या ठिकाणी सुद्धा CTET पेपर 2 उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. वयोमर्यादा शासकीय नियमाप्रमाणे. आरक्षण संस्था अल्पसंख्याक असल्यामुळे लागू होत नाही. पद रिक्त होण्याचे कारण सेवानिवृत्तीमुळे. त्यानंतर अनुक्रमांक 3. ग्रामविकास पूर्व माध्यमिक शाळा सावरी, जवाहरनगर, तहसील जिल्हा भंडारा. शिक्षण सेवक पूर्णकालीन वर्ग 6वी ते 8वी करिता. 1 पद मराठी माध्यमासाठी आहे. अनुदानाचा प्रकार 100% अनुदानित. वेतन आहे 16,000 रुपये दर महिन्याला मानधन. शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता 1. BA सामाजिक शास्त्र D.Ed व CTET उत्तीर्ण. वयोमर्यादा शासकीय नियमाप्रमाणे. आणि या ठिकाणी आरक्षण संस्था अल्पसंख्याक असल्यामुळे लागू होत नाही. पद रिक्त होण्याचे कारण सेवानिवृत्ती व पदोन्नतीमुळे. त्यानंतर अनुक्रमांक 4. रिक्त पदे असलेल्या शाळाचे नाव. ग्रामविकास पूर्व माध्यमिक शाळा कोहळीटोला, तालुका अर्जुनी, जिल्हा गोंदिया. शिक्षक किंवा शिक्षकेतर याचे पदे भरावयाचा तपशील आहे. शिक्षण सेवक पूर्णकालीन वर्ग 6वी ते 8वी करिता. रिक्त पदांची संख्या 1 पद. माध्यम दिला आहे मराठी माध्यम. अनुदानाचा प्रकार 100% अनुदानित. वेतन श्रेणी 16,000 रुपये मानधन. शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता 1. BSc गणित D.Ed व CTET उत्तीर्ण. या ठिकाणी सुद्धा CTET पेपर 2 उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. वयोमर्यादा शासकीय नियमाप्रमाणे. आरक्षण जातीचा प्रवर्ग रोस्टर व समायोजन संस्था अल्पसंख्याक असल्यामुळे लागू होत नाही. पद रिक्त होण्याचे कारण सेवानिवृत्तीमुळे. सूचना आहे. तरी इच्छुक उमेदवाराने दिनांक 3 ऑगस्ट 2024 रोज शनिवार सकाळी ठीक 11 ते 4 वाजेपर्यंत शैक्षणिक व व्यावसायिक मूळ कागदपत्रासह ग्रामविकास हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कोंडी, जवाहरनगर, तहसील जिल्हा भंडारा येथे प्रत्यक्ष मुलाखतीकरिता स्वखर्चाने उपस्थित राहावे. सचिव, आदर्श शिक्षण संस्था, सावरी, जवाहरनगर, तहसील जिल्हा भंडारा. जाहिरात क्रमांक 3. रिक्वायरमेंट पाहिजेत. शांतिनिकेतन बहुउद्देशीय संस्था. शांतिनिकेतन वुमेन्स कॉलेज ऑफ एज्युकेशन B.Ed affiliated to RTM Nagpur University and NCTE Approved.
22/3 खसाला नियर उप्पलवाडी इंडस्ट्रियल इस्टेट, कामठी रोड, नागपूर 440026. Applications are invited for the following post. खालील पदासाठी अर्ज मागवित आहे. या ठिकाणी जाहिरातीचे निरीक्षण केले असता आपल्याला असे दिसते की नेचर ऑफ पोस्ट, पदाचे स्वरूप आहे फुल टाईम जागा आहेत या, आणि कॅटेगरी ओपन कॅटेगरीमधून या जागा भरल्या जाईल, खुल्या प्रवर्गामधून. नेम ऑफ पोस्ट प्रिन्सिपल. नंबर ऑफ पोस्ट 1 पोस्ट. नेम ऑफ पोस्ट असिस्टंट प्रोफेसर, एकूण 4 जागा 4 पोस्ट. त्यानंतर फिजिकल असिस्टंट प्रोफेसर 1 पोस्ट. फाईन आर्ट्स असिस्टंट प्रोफेसर 1 पोस्ट. लायब्ररियन 1 पोस्ट. Information. The last date for submission of application is 30 July 2024, means 30/07/2024. Details in respect of pay scale, qualification, experience etc. is available on University web portal. ही वेबसाईट दिली आहे. अँड कॉलेज वेबसाईट, युनिव्हर्सिटी वेब पोर्टल वेबसाईट दिली आहे आणि कॉलेज वेबसाईटसुद्धा दिली आहे. नोट: कॅन्डिडेट्स आर रिक्वायर्ड टू सबमिट 2 पासपोर्ट साईज कलर फोटोग्राफ्स अलॉंग विथ अप्लिकेशन. आणि हा ईमेल ID दिला आहे. कॉन्टॅक्ट नंबर, एकूण 3 संपर्क क्रमांक संपर्क करण्यासाठी दिले आहेत. प्रेसिडेंट/सेक्रेटरी. जाहिरात क्रमांक 4. शिव मल्हार लॅबोरेटरीज, नागपूर. NABL accredited अँड गव्हर्मेंट रिकग्नाइज इंडस्ट्रियल लॅबोरेटरीज. ISO नंबर दिला आहे आणि खाली दिला तो ISO नंबर आहे अप्रूव्ड लॅबोरेटरी. रिक्वायर्ड सिरियल नंबर A, त्याच्यामध्ये ॲनालिस्ट आणि पोस्ट दिली आहे. 1 सिरियल नंबर 1. वेकन्सीज नेम MSc केमिस्ट्री. वेकन्सीज नेम आहे ॲनालिस्ट आणि या ॲनालिस्टसाठी त्यांनी पात्रता मागितली आहे. शैक्षणिक पात्रता आहे MSc केमिस्ट्री. पोस्ट 2 जागा आहे फिमेलसाठी. त्यानंतर सिरियल नंबर 2. BSc PCM ग्रुप 2 जागा फिमेलसाठी. त्यानंतर सिरियल नंबर 3. MSc/BE/ डिप्लोमा टेक्स्टाईल, एकूण जागा 2 म्हणजे फिमेल. सूचना: वॉक इन इंटरव्ह्यू ऑन डेटेड 18 अँड 19 जुलै, 18 आणि 19 जुलैला आहे मुलाखत 2024ला. टायमिंग आहे 11 AM to 4 PM, म्हणजे 11 वाजेपासून 4 वाजेपर्यंत. मुलाखत केव्हा आहे? 18 जुलै आणि 19 जुलै 2024ला. वेळ आहे 11 वाजेपासून ते 4 वाजेपर्यंत. ॲड्रेस दिला आहे 3rd फ्लोअर, केअर ऑफ DLA इक्विपमेंट, जेन 53, वाडी रोड, नियर MIDC पोलीस स्टेशन, MIDC हिंगणा, नागपूर 440016. टेलिफोन नंबर तसेच मोबाईल नंबर संपर्क करण्यासाठी दिला आहे. जाहिरात क्रमांक 5. श्री विनायक बहुउद्देशीय ग्रामीण विकास संस्था दिग्रस द्वारा संचालित शिवरामजी मोघे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, केळापूर, पांढरकवडा, जिल्हा यवतमाळ. पाहिजेत: माननीय सहसंचालक उच्च शिक्षण अमरावती विभाग यांचे ना हरकत प्रमाणपत्र दिनांक 5 जून 2024. तसेच माननीय सहाय्यक कुलसचिव संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ यांचे मान्यतापत्र दिनांक 6 जुलै 2024 नुसार महाविद्यालयात शैक्षणिक सत्र 2024 ते 2025 करिता खालील अनुदानित विषयांच्या तासिका तत्वावरील शिक्षकांची नेमणूक करावयाची आहे. अनुक्रमांक 1. विषय: रसायनशास्त्र. रिक्त कार्यभारानुसार भरावयाची तासिका तत्व शिक्षक पदे. अनुक्रमांक 1. विषय रसायनशास्त्र, एकूण 10 पदे, संवर्ग खुला, सर्वच जागा खुल्यामधून भरल्या जाईल. त्यानंतर अनुक्रमांक 2. विषय भौतिकशास्त्र, एकूण 4 जागा. अनुक्रमांक 3. विषय वनस्पतीशास्त्र, 1 जागा. अनुक्रमांक 4. विषय प्राणीशास्त्र, एकूण 3 जागा.
सर्व विषयाच्या एकत्रित जागा एकूण 18 जागा आहेत. सूचना: पात्रताधारक उमेदवारांनी सर्व मूळ प्रमाणपत्रासह बुधवार दिनांक 31/7/2024 म्हणजेच 31 जुलै 2024 रोजी दुपारी 5 वाजेपर्यंत अर्ज महाविद्यालयाचे कार्यालयात जमा करावे. प्रत्यक्ष मुलाखतीकरिता स्वखर्चाने महाविद्यालयाच्या कार्यालयात उपस्थित राहावे. पात्रता: विद्यापीठ अनुदान आयोगानुसार शैक्षणिक अर्हता आवश्यक राहील. टिप: उमेदवारांची नियुक्ती शासकीय नियमानुसार करण्यात येईल. विना अनुदानित अभ्यासक्रम सत्र 2024 ते 25 विना अनुदानित अभ्यासक्रम MA मराठी, राज्यशास्त्र व समाजशास्त्र, MCOM इंग्रजी माध्यम, MSc गणित, रसायनशास्त्र, प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र, BA उर्दू, संगीत इत्यादी विनाअनुदानित विषयाकरिता तासिका तत्वावरील शिक्षकांची निवड करावयाची आहे. MA/MCOM/MSc नेट किंवा सेट किंवा PhD अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसह अर्ज बुधवार दिनांक 31/7/2024 म्हणजेच 31 जुलै 2024 रोजी दुपारी 5 वाजेपर्यंत महाविद्यालयाचे कार्यालयात जमा करावे. मान्य श्री विजयराव मोघे, सचिव, श्री विनायक बहुउद्देशीय ग्रामीण विकास संस्था, दिग्रस, डॉक्टर अजय सोळंके, प्राचार्य शिवरामजी मोघे महाविद्यालय, केळापूर, पांढरकवडा, जिल्हा यवतमाळ. तर ही होती सविस्तर जाहिरात. आजच्या व्हिडिओमध्ये एकूण 5 जाहिराती आपण पाहिल्या आहेत. या सर्व जाहिराती दिनांक 17 जुलै 2024ला लोकमत वृत्तपत्रात प्रसिद्ध झाल्या आहेत. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.